सो हाय गाईज, चेहरा जरा सुजल्यासारखा वाटतोय का माझा? आय डोंट थिंक सो, बट येस. सो मी आलो आता मित्रासोबत चाललो आहे बाहेर माझ्या, आणि तुम्हाला दाखवतो मी आता आज काय काय करणार आहे. ॲक्च्युली व्लॉग चालू करायला मला वाजले 4च्या पुढे जे काय होईल ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. रस्ता एक नंबर आहे. क्रेटा इज ऑल्सो परफॉर्मिंग व्हेरी वेल. आणि हे अथर्व शेड बसल्यात, बघू शकताय तुम्ही. सो हा माझा फुल टाइमपास कंटेंट आहे याचा. अथर्व तू काय म्हणतोस? व्हायसर शब्द कोणाला म्हणतो जरा सांग बघू, एक्झाम्पल दे. खरं हाय आपला एक मित्र. नाही असं रस्त्यावरचं व्हायसर म्हणायचं कसं एक्झाम्पल द्यायचं ते दाखवतो तुम्हाला अथर्व आता. बघून व्हायसर कशी प्लेट घेऊन चाललाय बघा, ही तुम्ही बघू शकता प्लेट कशी घेऊन चाललाय बघा त्या व्हायसरनं. त्याला डबल प्लेटचा व्हायसर मारावा लागेल. हे बघा, हे असं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची खोड काढत असतो अथर्व. आणि खरंच हा व्हायसर आहे बाय द वे. आणि येस, आणि एकच गाडी पळवायची तर मस्त 80-100 पळवावी. मस्तपैकी फील येते या गाडीची. शेवटी गाडी आहे म्हणायची पाटील साहेबांची. हे बघ व्हायसर, बघ हे बघा व्हायसर, हे असे येतात. हे असं आहे बरं, आम्हाला साईडला घ्यायला लागली गाडी. असं चालायचं, धावायचं. सो हाय गाईज, आता मी आणि अथर्व थांबलो होतो इथे. मस्त की गाडी जर पुढे लाल लाल ते रेड लाईट वाटायचं सगळ्यांना. पुढे फॉगलॅम्पच्या उजेडासमोर येतो मी आता. सो तुम्ही आता बघू शकता मला आणि अथर्वला, आम्ही दोघेजण आहे. आणि आता सध्या आम्ही इथून जाणार आहे इचलकरंजीला. आणि तुम्ही ही गाडी पण बघू शकता, हे कशी दिसत आहे, एक नंबर मजेत. सो आता आपली जर्नी पुढे कंटिन्यू करूया. अथर्व ड्रायव्हिंग सीट घेणार आहे तुम्ही? नाही काय इच्छा नाही? चालेल, मी ब्लॉग आता बंद करतो.